नमस्कार, माझ्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजचा व्हिडिओ थोडा वेगळा व्हिडिओ असणार आहे, कारण आज मी तुमच्यासोबत Amazonवरून आलेल्या पार्सल्सचं अनबॉक्सिंग करणार आहे। आम्ही रिसेंटलीच नवीन घरी शिफ्ट झालो, त्यामुळे घरच्या डेकोरेशनच्या काही गोष्टी आणि मला लागणारे ऑर्गनायझर्स मी मागवले। सो मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज। काही गोष्टी अजून 2 दिवसांनी येणार आहेत आणि काही गोष्टी ऑलरेडी आल्यात, तर त्या आपण जरा वेळेत खोलल्या तर जर काही फॉल्ट असेल तर रिटर्न करता येतील, म्हणून काही गोष्टी मी आता दाखवते आणि काही गोष्टी आपण नंतर पार्सल्स रिसीव झाले मला 2 दिवसांनी की मग अनबॉक्स करूया। सो हे पहिलं पार्सल आहे जे मी आता खोलणार आहे। आय थिंक फ्रेम्स आहेत। तुम्ही दोघांनी प्लीज इथून गेला तर आवाज नाही येणार असे असतो मी तर बिना आवाजच असते। इथे मला माझ्यावर टिप्पणी करणारे लोक बसलेले आहेत, क्रिटिक्स बसलेले आहेत माझे। प्लीज तुम्ही इथून जा। सो या फोटो फ्रेम्स आहेत, छान आलंय पॅकेजिंग पण। हा 5 फोटो फ्रेम्सचा सेट आहे आणि त्याच्याबरोबर असे त्याचे हुक्स पण आलेले आहेत। या सगळ्या वस्तूंच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि या सगळ्याच्या किमती पण मी इथे स्क्रीनवर देईन। हे फर्स्ट पार्सल होतं, त्यानंतर हे एक आहे। ओके, हे मी फ्रीजसाठी मागवलेलं। याच्यावर चीज क्लॉथ लिहिलेलं आहे। हे मस्लिन फॅब्रिक पासून बनवलेले कपडे आहेत आणि हे जनरली वापरतात पनीर बनवण्यासाठी। असे आहे, पातळ छान फॅब्रिक आहे हे, आणि हे पनीर बनवण्यासाठी जनरली यूज केलं जातं किंवा दही स्ट्रेन करण्यासाठी। पण हे मी त्यासाठी नाही मागवलेलं, मी हे मागवले कारण मला फ्रीजमध्ये जे मी ऑर्गनायझर्स यूज करते, जे डब्बे वापरते मी फ्रीजमध्ये, कोथिंबीर आणि बाकी भाज्यांसाठी आपण जे डब्बे वापरतो त्याच्यात मी जनरली टिश्यू यूज करते कारण त्याचं मॉइश्चर अब्सॉर्ब केलं जावं। पण मला आता टिश्यू पेपरची सवय बंद करायची आहे, म्हणून मी हे ऑर्डर केलंय कारण हे रियुजेबल आहे। सो मला जास्त बेटर वाटतं हे टिश्यू पेपरपेक्षा। मी फ्रीज कसं ऑर्गनाईज करते मी याचा पण व्हिडिओ नक्की बनवते। आणि ब्रुनो दादा यांचं आपण स्वागत करूया। ये ना मुनी। हे आहे हँगिंग कुंड्यांसाठी मी एक डेकोर पीस ऑर्डर केलं। 3चा सेट आहे हा। हे मॅकिंगचे बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये कुंडी अडकवायची आहे। माझ्याकडे ही एक छोटी कुंडी आहे, ठीक आहे, बसू शकताय। मी ऍक्च्युली थोडं मोठं इमॅजिन केलेलं, तितकं एक्सपांड होईल की नाही माहिती नाही। जेव्हा लिव्हिंग रूम डेकोर करायला घेऊ तेव्हा मी दाखवेन तुम्हाला कसं बसवते। त्यानंतर हे एक आहे पार्सल, छोटं काय आलं। आय थिंक हे ते फूट मास्क आहे। मी हे 2 फूट मास्क मागवलेत, एक माझ्यासाठी आणि एक माझ्या बहिणीसाठी। त्याच्या मी रील्स पाहिल्या होत्या इंस्टाग्रामवर आणि नंतर मी चेकआउट केलं तर मला चांगलं वाटलं ते प्रोडक्ट। तेच आहे। हे आहे लक्सडर्मचं पीलिंग अँड एक्सफोलिएटिंग फूट मास्क फॉर ऑल स्किन टाइप्स। ग्लायकोलिक ॲसिड आहे, लॅक्टिक ॲसिड आहे। हे फूट मास्क मी 2 ऑर्डर केले। याच्या रिव्ह्यूचा व्हिडिओ पण मी नक्की बनवेन यूज करून झाल्यावर। त्यानंतर हे आज आलेलं सगळ्यात मोठं पार्सल आहे। यात हे साडी कवर्स आलेले आहेत। कुबेर इंडस्ट्रीज म्हणून एक ब्रँड आहे ज्यांचे खूप छान ऑर्गनायझर्स आहेत। तर हे मी साडी ऑर्गनायझर्स मागवले माझ्या एव्हरीडे साडीजसाठी। हे असं स्क्वेअर शेपमध्ये साडी कवर आहे आणि अशी झिप आहे, वरून कॉटनचं फॅब्रिक आहे हे, आणि अशी नेट आहे।
सो ह्यामुळे आत कुठली साडी असणार आहे हे पण समजतं. रोजच्या ज्या साड्या आहेत त्या याच्यामध्ये छान राहतात, कपाटात आपण ठेवू शकतो. हे ट्रॅव्हलिंगमध्ये पण यूज होऊ शकतं जर तुम्हाला डेलिकेट साड्या न्यायच्या आहेत तर. याच्यात हे 5-5 पीसेसचे 2 सेट्स मी मागवलेत. हे त्यांचे शर्ट ऑर्गनायझर्स आहेत फॉर वॉर्डरोब. सो हे मी 4-4चे 2 सेट्स मागवलेत, एक आमच्यासाठी आणि एक माझ्या बहिणीसाठी. हे असे रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. इथून समोरून असं ओपन असेल आणि हा एक पुठ्ठा दिलेला आहे त्यांनी, ज्याच्यामुळे त्याचा शेप मेंटेन राहील आणि ते आत असं कोसळणार नाही. सो हे असं आपण कपाटात ठेवू शकतो. याच्यामध्ये सगळे आपल्याला कपडे छान घडी घालून ठेवता येतात आणि मग समोरून दिसतं की कुठले कपडे यात आहेत. त्यानंतर आज मी विवियानाला गेले होते तेव्हा मी हे शॉप 99 मधून 2 गोष्टी आणल्या, त्या पण मी दाखवते कारण हे होम डेकॉरमध्येच येईल. लीफ हुक गोल्ड असं लिहिलेलं आहे याच्यावर. 179ला मला हे मिळालं. हे असं दिसतं आणि हे मला एंट्रन्स जवळ लावायचं आहे घराच्या लिव्हिंग रूममध्ये, कारण मला याच्यावर माझी स्लिंग बॅग आणि माझा स्कार्फ अडकवायचा आहे. सो या 2 गोष्टींसाठी हे 2 हुक्स आहेत छान. मला हे युजफुल वाटलं भरपूर, कारण मला स्लिंग बॅग आणि स्कार्फ नेहमी बाहेर निघताना या 2 गोष्टी लागतात, त्यामुळे मला त्या थोड्या हँडी राहतील असं वाटलं. आणि हा एक कॉफी मग आहे, खूप क्यूट आहे. हा छोटा कॉफी मग एक मिळाला, त्याच्यावर असं लिहिलं कॉफी. क्यूट आहे. ह्या 2 गोष्टी मी आणल्या. बाकी पुढच्या 2-3 दिवसात जे पार्सल्स येतील ते पण मी तुमच्यासोबतच अनबॉक्स करेन. बाकी ज्या काही गोष्टी आहेत म्हणून दादा इज इन फ्रेम. येस येस इथे ये. The next day. सो हा व्हिडिओ मी कंटिन्यू करते आणि आता हे पार्सल आलं आहे थोड्या वेळापूर्वीच. हे मला असं वाटतं लॅम्प आहे, फ्लोअर लॅम्प एक मागवला आहे मी, जो लिव्हिंग रूममध्ये ठेवायचा आहे. याचं पॅकेजिंग बघायचं झालं तर ते थोडं मला नाही आवडलं. हे असं का आलं आहे आय डोंट नो. एकतर ते ज्यांनी डिलिव्हरी दिली आहे त्यांनीच कट केलं असं उचलण्यासाठी आणि ते असं वाटतं. पण त्याचा मी एक सेफर साईड व्हिडिओ बनवलेला आहे. जर आतमध्ये काही डॅमेज असेल आणि आपल्याला रिटर्न करायचं असेल तर एक व्हिडिओ बनवून ठेवायचा. हा त्याचा स्टँड आहे लॅम्पचा. आधी आपण स्टँड खोलून घेऊ. असे ओपन होतात 3 सेपरेट आहे त्याचं. छान आहे. ओके, हाईटसाठी हाईट ऍडजस्ट करण्यासाठी हा स्क्रू आहे. त्याचं वायर आणि बल्ब पण आलेलं आहे. हे तर आतून थोडा इथे हे झालं ब्रेक झालं. दिसतंय का? हा इथे बेंड आलाय, इथे बेंड आलाय. सांगतो सोड. कारण आतून या बाजूला फिरो, या अजून फिरो फिरो, गोल फिरो. बस.
अहं. बल्ब लावायचा आहे आपली. त्याच्यात अडकवायचं आहे ते. हा बल्ब अडकवायचा आहे. प्रॉपर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. सो ही अशी वायर इथून निघते, हे याला कनेक्ट करायचं आहे आणि मग ह्याच्यावर हा बल्ब लागणार आणि मग आपण हे ठेवू शकतो. सो मी हे करून घेते त्यांच्याकडून आणि मग दाखवते तुम्हाला. हे आज आलेलं पार्सल नंबर 2 आणि त्यात मला असं वाटतं ऑर्गनायझर्स आहे. एक 3चा सेट मागवलेला. हे शेल्फ डिवायडर्स आहेत. असे. आणि हे यूज कसं करायचं ते मी तुम्हाला माझं कपाट आवरताना दाखवेन. त्यानंतर हे पार्सल आलं आहे आज, पण हे ॲमेझॉनवरून नाही आलेलं, ते फ्लिपकार्टवरून आलं आहे. कारण हे मी ऑर्डर नाही केलेलं, हे माझ्या डिअरेस्ट स्वीटेस्ट नवऱ्याने ऑर्डर केलं आहे. मी त्यांना सांगितलेलं की मला घरातली झाडं जी आपण इंडोर प्लांट्स जी ठेवतो ती प्रॉपरली एका स्टँडवर ठेवायला हवी आहेत, म्हणजे त्यांच्या खालून झाडू मारता येतो. आणि आता माझ्याकडे झाडं जरा वाढली आहेत, त्याच्यामुळे मला स्टँड हवा होता प्लांट्ससाठी, तर हे तेच आहे. पण हे त्यांनी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलं, हे मला माहिती नव्हतं. असे सरप्राइजेस पण मला खूप आवडतात. हे पण लिव्हिंग रूमच्या डेकोरेशनच्या ब्लॉगमध्ये येईल. त्याचं पॅकेजिंग फार छान नाही आलं. हे ट्रान्झिटमध्ये मला असं वाटतं हे असं होत असेल. ठीक आहे, आपला प्रोडक्ट चांगला असेल तर काही हरकत नाही. हे असे आहेत टोटल 4. तूच बोलली आहे, ब्रुनो सांगेल तुम्हाला की हे कसं आहे. ये त्याची क्वालिटी छान आहे. मी त्याची लिंक टाकते फ्लिपकार्टवरूनच. हाय, मी जस्ट घरी आली आहे आणि आज माझं एक फेवरेट पार्सल आलं आहे. कारण हे शेवटचं पार्सल आहे, सो मला माहिती आहे की यात काय आहे. पण आपण ते एकत्र अनबॉक्स करूया. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मी सगळे पार्सल्स अनबॉक्स करून दाखवेन. लिव्हिंग रूमच्या डोअरला हे कर्टन मला लावायचं आहे. आता खोलून दाखवते की कसं आहे. आहे, छान आहे. हाईट याची दाखवते. खूप मोठा आहे हा, छान वाटते. माझ्या हाईटवरून कळेल का कदाचित. आता हे कसं दिसतंय त्यासाठी तुम्हाला लिव्हिंग रूम डेकोरचा व्हिडिओ बघावा लागेल. मी तेव्हा दाखवेन की हे कसं लावते मी आणि कसं दिसतंय फायनल प्रोडक्ट. पण ओव्हरऑल हे जे मॅक्रेम आहे याच्यातलं ते खूप चांगलं आहे. आय थिंक हे वॉशेबल पण आहे. खूप सुंदर आहे. मला तरी खूप आवडलं. 10 on 10. तर सगळे आतापर्यंत जे ऑर्डर केले होते ॲमेझॉनवरून मी प्रोडक्ट्स ते सगळे आलेत. मी सगळे अनबॉक्स करून दाखवलेत आणि हे सगळं कसं यूज करते मी याचा मी एकदम डिटेल व्हिडिओ पण नक्की बनवेन. तर तोही बघा नंतर. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा मला कळवा की तुम्हाला कुठलं प्रोडक्ट सगळ्यात जास्त आवडलं. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच सगळ्या व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.